आता ग बया या अशा तर चूल पेटून बसली या किती प्रेम करायचे कृष्णीवर, आता हिला तिचं काहीच वाटणं झालंय की. मला बी आश्चर्यच वाटतंय बाई हिचं. हो तुम्ही समजा इकडे काय करताय? बरं आतमध्ये या की, बाहेर कशा पाय उभ्या तशा? बोला की, कसं काय येणं केलं? अहो असं बघताय का एकमेकींकडं? बोला की. आशे आम्हाला कृष्णीबद्दल कळलं, म्हणलं जाताना दारावर जेवण देऊन जावं. माणूस मेल्यावर चूल पेटवीत नाही तर घरातली, म्हणून जेवण घेऊन आलोय. घ्या असे 2 घास खाऊन घे. आता तिचा तिसरा कधी? उद्याच घेणार असाल ना? अहो आई काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला काय हाड? चालतो माझ्या घरात ना आधी. तिसरं मेलेल्या माणसाचं करते ती, जित्या नाही. आणि माझी कृष्ण जित्ती आहे. आता जर तिच्याबद्दल कुणी भलतं सलतं बोललं ना, त्या एकेकाची जीभ सोडून हातात देईन. चला चालतं वाईट ना. अगं असं काय झालं? ते आपलं दुःख वाटून घ्यायला येतात, तू त्यांच्यावर चिडतीया. असं कोणी दुःख वाटून घेतं का? अहो आपल्या कृष्णीचं तिसरं घालायला निघाले ती या. त्यासनी सांगा माझी कृष्ण जित्ती आहे, तिला काय बी झालं नाही. होय, आपली कृष्णा जितीच आहे, ती लवकरच सापडेल. काय नाही झालं आपल्या कृष्णाला. अगं ही माणसं तुला मारायला निघाल्यात, तुझं तिसऱ्या घालायला निघाल्यात. रड बाया रड, मोकळी हो आशा. आपल्या हातात तेवढंच आहे आता. अहो आशा मामी, आम्हाला कळतंय तुमची अवस्था काय आणि तुमच्यावर काय बेतते ते बी कळतंय. माझंच चुकलं, मी तुमच्यावर चिडले, रागात लय काय काय बोलून गेले. मला माफ करा, पण माझ्या कृष्णीबद्दल असं वाईट काय बोलू नका, तिला असं मारू नका. माझी कृष्णी जित्ती आहे. माझं मन मला सांगतंय तिला काय बी झालं नाही. आपली कृष्णी परत येईल ना? तिला काही झालं नसेल ना? येईल ना ती परत? होय ग, हिला आता कसं समजवायचं? तिसरा 10वा झाला नाही अजून, त्या कृष्णीच्या आत्म्याला शांती तरी कशी लागायची? होय की, मी बी तेच म्हणते. बरोबर आहे तुझं. चला उशीर होतोय आपल्याला. चला जाऊया. सुनील, त्या बस मधल्या सगळ्यांना व्यवस्थित घरी पोहोचवलंस? होय भाऊसाहेब. त्या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांना काही कमी पडता कामा नये. असं कसं कमी पडून देईन भाऊसाहेब? तुम्ही काय बी काळजी कर नका, सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा. ठीक, लागा कामाला. शिंदे चला, लय काम आहेत आपल्याला. होय. राय, अंतरा कशी आहे? ठीक आहे. आत्ताच दवाखान्यात सोडलंय तिला. राया, तुमच्या मनाची अवस्था आम्ही समजू शकतो, पण तुम्ही निराश होऊ नका. शब्द व्यवस्थित होईल. आम्ही आहे ना तुमच्या पाठीशी. राया, आमचं एक काम करा. बोला की भाऊ. ते अपघातात जे गेले त्यांना हे मदत म्हणून द्या. त्यांना सांगा आम्ही त्यांच्या सोबत आहे. कधी काही गरज वाटली तर हाक मारा म्हणा. हे घ्या. नको नको, मदन दादा मला अगदी लेकीसारखं मानायचा. हे असं झाल्यामुळे तुम्हाला जेवढं दुःख होतंय तेवढंच आम्हाला बी दुःख होतंय. काय झालं? रडताय तुम्ही? नाही नाही, अहो ते डोळ्यात काहीतरी गेलं. तीन पाकिट 2 पाहिजेत ना? कृष्णाच्या पण घरी जायचं आहे का?
माफ करा भाऊ. आजपर्यंत तुमचं सगळं ऐकलंय मी, पण ही नाही जमणार मला. एवढी हिंमत नाही माझ्यात. राया, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पोलिसांनी कृष्णाच्या काही गोष्टी आम्हाला आणून दाखवल्या, पण आम्ही सुद्धा तुमच्यासारखी आशा सोडली नव्हती. त्यानंतर सुद्धा आम्ही पोलिसांच्या सतत संपर्कात होतो, पण कृष्णाचा पत्ता लागतच नाहीये. आणि आता त्यांचं ठाम मत झालंय की कृष्णा जिवंत नाहीये. आणि राया, आम्हाला सुद्धा तेच वाटतं. हो, पण ती जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत आपण कशावरच विश्वास ठेवायला नको. आता कशी सापडेल ती? ती मेली असेल, जंगलात एखाद्या प्राण्याने तिला फरफटत नेली बी असेल, आणि जंगलात वाघ बिगा असेल तर. बस, एवढं विस्कटून सांगायची गरज नाही. राय, तुमचं काय, आशाचं काय, सोपांचं काय, दुःख लय मोठं आहे, पण या दुःखातून आपल्याला बाहेर पडायला हवं. आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला दुःख पोहोचणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. वय मला बी पटतं यांचं म्हणणं. राया, अरे जे काही झालं ह्यात अंतराची काय चूक आहे? मग आपण तिला ह्या सगळ्यांची शिक्षा का द्यायची? राय, त्या अंतराला तुझ्या नावाची हळद लागली. तुझ्या बरोबर संसाराची तिनं स्वप्न पाहिली. ते स्वप्न मोडायचा आपल्याला अधिकार नाहीये पुरा. त्यामुळे राया, आम्हाला वाटतं की तुम्ही लग्न करा. झालंय माझं जेवण. कृष्णे, कृष्णे, कृष्णे. पाय पुढं कर. दमाना. आशा, आले वाटते. कुठे आपले कृष्ण? हा, कृष्णे, कृष्णे, कृष्णे. अहो, कुठे कृष्ण? अहो, कुठे कृष्णी? सगळीकडे चौकशी केली, पण कुठं कायच पत्त्या लागा ना ग. अहो, तुम्ही तिला नीट हुडकलंच नसणार बघा. आणि रस्ता चुकली असेल का होती? आणि तुम्हाला माहितीये की आपली कृष्णी आपल्या बिगर एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. तर मी तुम्ही तिला एकटीला सोडून आलात होय असं? उठा, उठा, आधी तिला शोधून आणा. अगं कुठं हुडकू? आधी तिला हुडका. मला काय बी माहित नाही, मला माझी कृष्णी पाहिजे. जा. अगं सगळ्या जागा, सगळी गावची गावं पालती घातली, कुठं पत्ता लागा ना.
माम कृष्णाला उडकाय गेला होतास ना? होय दाखलं मालक, पण तिचा कुठंच काय बी पत्त्या लागा ना बघा. कुठं हुडकू माझ्या लेकराला मी. हे मामा, अशी हार मानून कसं चालेल रे? कृष्णा नक्की सापडेल बघ. तुम्ही दोघं असं रडलेलं कृष्णाला अजिबात आवडणार नाही. धाकलं मालक, हे काय नशिबाला आलंय आमच्या बघा. तुम्ही आमचं जावई झालात, पण तुमचं आनंदाने स्वागत बी करू शकत नाही आम्ही. पहिल्यांदा आमच्या घरी आलात, ती बी असं. नकालय मनाला लावून घेऊ. तुमच्या मनाची घालमेल समजू शकतो मी. अंतराचा बी ऍक्सिडेंट झाला असं ऐकलं. बरी आहे ना होती? देवा, त्या पोरीला काय होऊन देऊ नगस र. तुमची लेख सापडना झाल्यात तरी तुम्ही. अहो, ती अंतरा बी कुणाची तरी लेखच आहे की. तिच्या अंगाला हळद लागून तिचं लगीन झालं नाही, यापेक्षा वाईट काय असू शकतं आयुष्यात? आता आयुष्यभर तिच्या मनाला ही गोष्ट खात राहील, तिच्या आईबापांनी कसं जुळवायचं तिचं लगीन. मांडवा पतूर आली आणि लगीन झालं नाही. यो गाव लई मोठा असतोय. देव तिला तो सोसायची ताकद देव. काळजी घ्या. येतो मी. आशा, पावसाहेब, वहिनी साहेब, तुम्ही या की. बसा. मी चहा आणते. आशा, अगं नको चहा, थांब इथंच. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला की वहिनी साहेब. तुम्ही बसून घ्या की, उभ्या का. आशा, आमच्या सगळ्यांपरीस तुमचं दुःख लई मोठं आहे. तुमचं सांत्वन कसं करावं हेच कळत नाही. तुमचं दुःख कळतंय, पण अगं पोलिसांनी आणि आपल्या माणसांनी लई हुडकायचा प्रयत्न केला कृष्णेला, पण तिचा काही पत्ता नाही. राया तर 24 तास तिच्या विचारात आहे. त्यांनी तर जीवाचं पार रान केलंय तिला हुडकाया. आम्हाला माहित आहे कृष्णीला शोधायला समधी किती धडपडताय ती, पण ती सापडत नाही ना. इकडं कृष्णेचा पत्ता नाही आणि तिकडं अंतरा स्वतःच्या आयुष्याचं काय होईल ह्या काळजीने स्वतःला कोंडून बसली या घरात. त्या पोरीची अवस्था लई वाईट आहे. तिचे बी हाल बघवत नाहीत. मी समजू शकते. म्हणूनच ह्या सगळ्यातनं तिला बाहेर काढायला राया आणि अंतराचं लग्न करायचं ठरवलं. आज राया आणि अंतराचं लग्न आहे. तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय, स्वीकार करा. सोपान, आशा, माफ करा आम्हाला. तुम्ही आम्हाला माफ करा. तुम्ही या घरासाठी लय केलंय. कृष्णेला प्रेम दिलं, तिला नोकरी दिली, तिला तुमच्या घरची सून करून घेतलं. आता आणखीन एक उपकार करा. आम्हाला या लग्नाला नका बोलवू. आम्ही नाही येऊ शकत. तुम्ही करा हे लग्न, पण आम्ही त्यात नाही पडणार. त्या पोरीच्या आयुष्याचं सोनं व्हावं, पण माझी कृष्णा परत येणार नाही असं नगाव म्हणू.
माझी कृष्णा परत येणार, ती जिद्दी आहे. ती मला असं सोडून नाही जाऊ शकत. सोपा, जोपर्यंत कृष्णा सापडत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत. पर तू जिची एवढी काळजी करतोयस ना, तर तिने तुझ्याशी लगीन नक्की कशा पाय केलंय हे तर तुला माहित आहे का? भाऊसाहेबांची इज्जत जाऊ नये म्हणून. तिने पैशासाठी लगीन केलंय, स्वार्थासाठी केलंय. तिला असं वाटलं आपण जर रायाशी लगीन केलं तर तो काय शिकलेला आहे बी तवा. आपल्या हुशारीने ही समजा आपल्या ताब्यात घेता येईल. ती मुद्दाम मंगळसूत्र घेऊन लग्नात आली, नवऱ्याची उष्टी हळद लावून घेतली, पुन्हा चुडा बी भरला आणि अंतरा तिथं नाही त्याचा बरोबर फायदा उचलला आणि बरोबर डाव साधला र राया. जिला फकस्त शिकलेला नवरा पाहिजे होता ती तुझ्याशी लगीन कशा पाय करल? अंतरा तुझ्यासाठी बनल्या, अंतराशी लगीन कर. तिचा तुझ्यात लई जीव गुंतलाय र. तिने जर उद्या तिच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर काय करणार आहे? राया, इतक्या लवकर परत लग्नासाठी सचशील असं वाटलं नव्हतं. होया अगं, काय करणार? अंतराच्या आयुष्याची मी माझ्यामुळे वाट लागलेली नाही बघू शकत. आणि नशिबा पुढे कोणाचं काय चाललंय राया? तू खुश आहेस ना हे लगीन करून? मला पहिल्यापासून अंतराशीच तर लग्न करायचं होतं. आता तिच्याशी होते तर चांगलंच आहे की. होय, तूच म्हणली होतीस ना कधी कधी काळच सगळ्या आयुष्याचे प्रश्न सोडवतो. त्यानंच सोडवलाय माझा आयुष्याचा प्रश्न. होय, मला सांग, तू खुश आहेस ना माझ्या या लग्नानं? अगं काय झालं बोल की. होय, चल, तयारी झाली आहे सगळी, खाली वाट पाहतायत तुमची. हा, कृष्णी काय होतंय? सावकाश. बघा, मी म्हणत होते ना आपली कृष्णा जिद्दी आहे आणि ती परत येणार म्हणून. आली का नाही ती परत? सगळं फक्त तुझ्या विश्वासामुळेच घडलं बघ. सोड तिला आणि हार घाल मला. चल, आपल्या लग्नाचा मुहूर्त टळून चालला राया. राया, तिच्याकडे काय बघतोय? ती कोणी नाहीये तुझी, मी बायको आहे तुझी. राया, आता मी तुला हे लग्न मोडू देणार नाहीये. राया, अरे घाल ना हार, म्हणजे तुम्हा दोघांचं लग्न लागेल रे. नाहीतरी तुला अंतराशी लग्न करायचंच होतं ना. वय राया, अरे घाल की चड्डीशी. राया, तू माझा होणारा नवरा आहेस आणि माझाच राहणार आहेस. मी बघतेस तुम्हाला हार कसा घालत नाही ते.
खुले हे काय सगळं? कृष्णा जिवंत कशी? आता मला काय माहिती? मला काय माहिती म्हणजे तुझाच प्लॅन होता ना हा सगळा? तूच म्हणाली होतीस ना आम्हाला की कृष्णा परत येणार नाही म्हणून. अरे मला बी तसंच वाटलं होतं. आता एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि पोलिसांनी बी येऊन सांगितलं होतं ती वाचायची शक्यता नाही म्हणून. हा तुझा प्लॅन होता. आता तूच काय ते अंतराल समजू. वा वा, म्हणजे भारीच आहेस की. ही समज मी तुमच्यासाठीच करत होते नव्हता, नाहीतर मला काय मिळणार होतं या लग्नातनं. समजा दोष तुमच्या त्या गुरुजींचा आहे. काय म्हणलं होतं तुमचं गुरुजी? सासरचा हुमरा बी वळडू शकणार नाही. आणि मग मरणाच्या दारात जाऊन ही बया जित्ती कशी काय परत आली? हे लग्न तुमच्या नशिबात नाहीये, नशिबात. आणि हार तुटला ना तेव्हाच नियतीने संकेत दिला, कळलं का? यू जस्ट शट अप, ओके? तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं. मलाही मुहूर्त बिरता काही माहित नाही. माझं लग्न आज होणार म्हणजे होणार. करा तुमचं तुम्ही लग्न. अंतरा, तू शांत हो. असा आरडाओरडा करून काही होणार आहे का? आपण शांत बसून यावर मार्ग काढूया. मार्ग काय काढायचा आहे आत्या? ठरलंय ना लग्न, मग लावून टाका ना. मी आज लग्न झाल्याशिवाय इथून जाणार नाही. अंतरा, वेडेपणा करू नका. आम्ही बोलतो तुमच्याशी नंतर. ऐकलत का? आपली सून घरी आलीये. जा तिच्या औक्षणाची तयारी करा. अजिबात नाही. मी तिला आत येऊ देणार नाहीये. राया माझा नवरा आहे. तुमचं लग्न खोट आहे. रायाची पहिली बायको. अंतरा, अगं काय तमाशा लावलाय हो? मी करते तमाशा? तुम्ही केलाय तमाशा माझ्या आयुष्याचा. माझं लग्न का नाही लावते तुम्ही रायाशी? मुली ते आपलं ठरलेलं ना माझं आणि रायाचं लग्न लावायचं. मग हे सगळं काय आहे? पोरी, हे बघ, आम्ही तुझा त्रास समजू शकतो. अगं पण आमची सून कृष्णा आता घरी आलीये. आता तूच सांग, आम्ही रायाशी तुझं लग्न कसं लावणार? ते सगळं मला माहित नाही. माझं आणि रायाचं लग्न झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही म्हणजे नाही. मी आता अजिबात ऐकणार नाहीये तुमचं. आणि तुम्ही तर मध्ये बोलूच नका. गप जाऊन त्या खुर्चीवर बसा. अंतरा, आवाज खाली. तोंड सांभाळून बोल. तुला माहितीये का तू कोणाशी बोलतेस ते? भाऊसाहेबांशी या भाषेत बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. मी ना काय अंतरा, हे बघ, तुला त्रास झाला ही कळतंय मला, पण असं आरडून काय होणार आहे? चल तू इथनं. तुला आत्ता पण चल. हा का खाली झोपतोय? नको, राहू दे. ह्याला काही सांगायचं म्हणलं की परत लगेच वाकड्यात शिरणार. झाला हिचा शानपणा सुरू. जी काय ते तोंडानं बोलायचं सोडलं आणि उगाच मी किती शहाणी आहे ते दाखवायचं.
सांगू का ह्याला? तू झोप बेडवर, मी झोपते खाली. नाही नको, मी खाली झोपल्यावर याला कळलंच की. हिला नाही बरं, परत हिला काय झालं तर भाऊसाहेब माझ्यावर जाळ काढतात. मीच बोलतो. तू खाली कशाला अंतरून टाकलेस आता? वर झोप. तुला सांगितलं ऐकू नाही वय? मला खाली झोपायची सवय आहे. तरी बी नको झोपूस. आजारी आहेस तू, वर झोप. ह्याला किती काळजी आहे मला माहिती आहे की. हे असं आहे हिचं. हिच्या भल्यासाठी सांगतोय तर फुकटचा तोरा दाखवायचा. मग राहू दे की, मला तरी कुठं काय पडले. झोप तुला पाहिजे तिथं. ऐक कृष्णा, काय झालं? काही नाही. हे बघ कृष्णा, मला माहितीये आपलं लगीन झालंय आणि आपण असं राहतोय त्याचं तुला वाईट वाटत असेल, पण तुला बी माहितीये आपलं लगीन कसं झालंय. त्यामुळे तू किती बी रडलीस तरी आपलं नातं काय बदलणार नाही. आपण जगासाठी जरी नवरा बायको असलो तरी आपल्यात नवरा बायकोचं कसलंच नातं असणार नाही. हे सगळं तुला जेवढं लवकर स्वीकारता येईल तेवढं तुझ्यासाठी बरं आहे. तुझाच त्रास कमी होईल.